नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत अशा त्रासाबद्दल ज्याने जवळजवळ प्रत्येक माणूस कधीतरी त्रस्त झालेला असतो. ते म्हणजे बद्धकोष्ठता, म्हणजेच पोट साफ न होण्याची समस्या. सकाळी उठल्यावर पोट हलकं न होणं, दिवसभर अस्वस्थ वाटणं, चिडचिड, थकवा आणि पोटात सतत जडपणा, हे सगळं तुमच्या शरीराचं एकच सांगणं आहे. पचनसंस्था ओव्हरलोड झाली आहे, त्याला मदत हवी आहे. अनेक लोक सकाळी चहा पिऊन किंवा काही गोळ्या घेऊन ही समस्या तात्पुरती दूर करतात, पण हे उपाय फक्त थोड्या वेळासाठीच काम करतात. मुळात समस्या कायम राहते आणि हळूहळू ती क्रॉनिक कॉन्स्टिपेशनमध्ये बदलते. आयुर्वेदानुसार बद्धकोष्ठता म्हणजे शरीरातील वातदोषांचं वाढणं. जेव्हा आपली पचनक्रिया कमजोर होते, आतड्यांमध्ये कचरा साचतो आणि शरीरातील नैसर्गिक गती थांबते, तेव्हा ही समस्या वाढत जाते. पण चांगली गोष्ट म्हणजे या समस्येवर नैसर्गिक आणि घरगुती उपायांनी अप्रतिम परिणाम मिळवता येतात. औषध न घेता केवळ आहार, दिनचर्या आणि काही साधे उपाय वापरून पोट साफ आणि हलकं ठेवता येतं. चला तर मग जाणून घेऊया 3 सर्वात प्रभावी उपाय जे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या त्रासातून कायमची सुटका देतील. त्रिफळा म्हणजे 3 फळांचं मिश्रण, हरड, बेहळा आणि आवळा. हे तिन्ही घटक आपल्या पोटासाठी आणि पचनासाठी अमृता समान आहेत. आयुर्वेदात त्रिफळाला पचन संजीवनी असंही म्हटलं जातं, कारण ते आतड्यांची स्वच्छता करून शरीरातील दोष बाहेर टाकतं. बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठी हे औषध अगदी बेस्ट उपाय आहे. रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करून प्यायल्याने आतड्यांमधील कचरा हळूहळू बाहेर पडतो आणि सकाळी नैसर्गिकरित्या पोट साफ होतं. त्रिफळा केवळ पोट साफ करत नाही, तर ते आतड्यातील जंतूंचं संतुलन राखतं. ज्या लोकांना सतत गॅस, ॲसिडिटी किंवा फुगलेलं पोट जाणवतं, त्यांनी नियमित त्रिफळा घ्यावं. हे आतड्यांना नवीन ताकद देतं आणि पचनसंस्थेला पुन्हा कार्यक्षम बनवतं. त्रिफळातील आवळा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो. हरड आतड्यांना मोकळं करतं आणि बेहळा आतड्यांच्या भिंतीशी संरक्षण करतं. अनेक लोक त्रिफळा फक्त औषध म्हणून बघतात, पण खरं म्हणजे हे रोजच्या जीवनाचा भाग बनवायला हवं. दररोज रात्री हे घेतल्याने केवळ पोट साफ होत नाही, तर त्वचा चमकदार राहते, वजन नियंत्रित राहतं आणि झोपेचा गुणवत्ता सुधारते. नियमित वापर केल्यास 3 ते 4 दिवसातच तुम्हाला जाणवेल की सकाळची सुरुवात हलकी, ताजी आणि ऊर्जावान होते. जर तुम्हाला त्रिफळा पावडर आवडत नसेल, तर बाजारात त्याचे टॅबलेट सुद्धा अवेलेबल आहे. मात्र नैसर्गिक स्वरूपात कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास त्याचे प्रभाव अधिक चांगला दिसतो. लक्षात ठेवा, ही सवय औषध नाही, तर एक आरोग्यदायी सवय आहे जी तुमचं पोट कायम हलकं ठेवेल. मनुका म्हणजे नैसर्गिक फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा बेस्ट सोर्स. बद्धकोष्ठतेने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हे एक अतिशय सोपं पण प्रभावी घरगुती उपाय आहे. रात्री झोपण्याआधी 5 ते 10 मनुके 1 कप दुधात उकळून घ्या आणि ते दूध तसेच मनुका दोन्ही सेवन करा. हा उपाय केवळ पोट साफ करणार नाही, तर संपूर्ण शरीराला ऊर्जा देईल आणि आतड्यांची हालचाल सुलभ करेल. मनुक्यामध्ये असलेले नैसर्गिक साखरेचे घटक शरीरात हायड्रेशन टिकवतात आणि आतड्यातील ड्रायनेस कमी करतात. जेव्हा आतड्यांमध्ये कोरडेपणा येतो, तेव्हा शौच कडक होते. त्यामुळे मनुक्याच्या सेवनाने ही समस्या आपोआप कमी होते. मनुकामधील फायबर आतड्यातील पदार्थ मऊ करतात आणि शौच सहजतेने बाहेर पडतो. मनुके नियमित खाल्ल्याने रक्तातील विषारी घटकही कमी होतात. हे शरीराला स्वच्छ ठेवण्याचं काम करतं. ज्यांना पोटात जडपणा, फुगलेपणा आणि पोटात दुखतंय असं वाटतं, त्यांनी मनुक्याचं हे दूध सेवन करावं. 2-3 दिवसात फरक जाणवेल. शिवाय मनुका लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वांसाठी सुरक्षित आहे. यात कोणतेही दुष्परिणाम नाही. अनेक लोक बद्धकोष्ठतेसाठी लगेच औषधांकडे धाव घेतात, पण मनुका म्हणजे निसर्गाने दिलेलं औषध आहे. जर तुम्ही रोज सकाळी किंवा रात्री मनुका खाल्लं, तर केवळ पोट साफ होणार नाही, तर तुमचं पचन सुद्धा सुधारेल, त्वचेत उजळपणा येईल आणि शरीराला ऊर्जा मिळेल. हा उपाय म्हणजे गोड चवीतून मिळणारं आरोग्याचं वरदान आहे. तूप हे भारतीय संस्कृतीचं अमूल्य देण आहे. आपल्या घरात शतकानुशतकांपासून तुपाला अमृत मानलं गेलेलं आहे. सकाळी उठल्याबरोबर 2 टीस्पून तूप कोमट पाण्यात मिक्स करून प्यायल्याने आतड्यांमध्ये नैसर्गिक लुब्रिकेशन निर्माण होतं. यामुळे शौच सहज बाहेर पडतो आणि आतड्यांवर ताण येत नाही. तुपामध्ये असलेले फॅटी ॲसिड्स आणि जीवनसत्वे आतड्यांची हालचाल सुधारतात. हे केवळ बद्धकोष्ठतेपासून सुटका देत नाही, तर पचनक्रिया सक्रिय ठेवते. आयुर्वेदानुसार तूप हे वातदोष कमी करतं, जे बद्धकोष्ठतेचं मूळ कारण आहे.
त्यामुळे हे उपाय केवळ पोट साफ करण्यासाठी नाही तर संपूर्ण पचनसंस्था संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे। जर तुम्हाला सकाळी उपाशीपोटी तूप पिणं अवघड वाटत असेल तर तुम्ही ते गरम दुधात मिसळून घेऊ शकता किंवा चपातीवर लावून खाऊ शकता। तूप शरीरात चांगले जंतू वाढवते, ते आतड्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे। जेव्हा आतड्यातील जंतूंचे संतुलन सुधारतं तेव्हा पचन आपोआप सुलभ होतं। नियमित तूप सेवन केल्याने केवळ पोट नाही तर त्वचा, केस आणि मानसिक आरोग्यही सुधारतं। तुपातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मेंदूला पोषण देतात आणि पोट हलकं ठेवतात। त्यामुळे हा उपाय केवळ एक घरगुती ट्रिक नाही तर एक संपूर्ण आरोग्य प्रणालीचा आधार आहे। सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध मिसळून प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते। हे संयोजन शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं आणि आतड्यांची हालचाल वाढतं। लिंबातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील टॉक्सिन्स साफ करतात, तर मध आतड्यांना सौम्य लुब्रिकेशन देतो। हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास काही दिवसातच पोट साफ होण्याची नैसर्गिक सवय तयार होते। हे फक्त पोट साफ करत नाही तर शरीराचा मेटाबॉलिझम वाढवतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो। लिंबू पाण्यामुळे त्वचेतही नैसर्गिक चमक येते आणि शरीरातील सूज कमी होते। फक्त 5 मिनिटाचा हा सकाळचा रुटीन तुम्हाला दिवसभर हलकं आणि ताजं ठेवेल। हे खरं तर एक डिटॉक्स थेरपी आहे जी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करते। कोरफड म्हणजेच ॲलोवेरा हा आपल्या आजूबाजूला सहज मिळणारा पण अनेकांना त्याच्या चमत्कारी उपयोगाची कल्पनाच नसते। आयुर्वेदात कोरफड ही पचनसंस्थेचे शुद्धीकरण करणारी, थंडावा देणारी आणि आतड्यांना ल्युब्रिकेट करणारी वनस्पती म्हणून ओळखली जाते। तिचा रस नियमित घेतल्यास पोट न साफ होण्याची समस्या जादूसारखी कमी होते। कोरफडीमध्ये असलेले अँथ्राक्विनॉन नावाचे नैसर्गिक घटक आतड्यांमध्ये हालचाल वाढवतात, ज्यामुळे पचनक्रिया जलद होते आणि शौच व्यवस्थितपणे बाहेर पडतो। कोरफडीचा रस सकाळी उठल्यावर उपाशीपोटी 1 छोटा ग्लास घ्यावा। रस थोडासा कडवट असतो, त्यामुळे तुम्ही त्यात थोडं कोमट पाणी आणि लिंबाचा रस मिसळू शकता। यामुळे चव सुधारते आणि शरीराला डिटॉक्स प्रभावही मिळतो। काही जण कोरफडीचा पाण्याचा गर थेट घेतात, तर काहींना तयार मिळणारा ॲलोवेरा ज्यूस जास्त सोयीचा वाटतो। पण कोणतीही पद्धत वापरताना लक्षात ठेवा, तो शुद्ध आणि नैसर्गिक असावा, ज्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स किंवा फ्लेवर्स नसावेत। ॲलोवेराचा रस पचनसंस्थेला थंडावा देतो, त्यामुळे जे लोक वारंवार गॅस, ॲसिडिटी किंवा पोटात जळजळ या समस्यांनी त्रस्त असतात त्यांच्यासाठी हा उपाय खास उपयुक्त ठरतो। हा रस आतड्यातील घाण काढून टाकतो, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतो आणि तुमची त्वचा देखील उजळवतो। पोट साफ होणं म्हणजे फक्त आराम मिळणं नव्हे तर पूर्ण शरीर हलकं आणि ताजेतवान वाटणं। कोरफडीचा रस घेतल्यावर दिवसभर भरपूर पाणी प्यावे आणि जड, तेलकट पदार्थ टाळावे। सातत्य ठेवल्यास काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल। सकाळी नैसर्गिकरित्या शौच होईल, पोट हलकं वाटेल आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येईल। हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे, त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात कोरफडीचा रस हा एक छोटा पण प्रभावी बदल ठरू शकतो। मित्रांनो, बद्धकोष्ठता ही फक्त पोटाची संबंधित समस्या नाही तर ती संपूर्ण आरोग्यावर परिणाम देणारी अवस्था आहे। त्रिफळा, मनुका आणि तूप हे 3 उपाय जर तुम्ही नियमितपणे उपयोगात आणले तर बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून बराचसा आराम मिळेल। त्याचबरोबर पुरेसं पाणी, सकस आहार, वेळेवर झोप आणि हलका व्यायाम हे सवयींना पूरक ठरतात। लक्षात ठेवा, पोट स्वच्छ असेल तर मन शांत आणि शरीर निरोगी राहतं। म्हणून आजपासून हे 3 उपाय वापरायला सुरुवात करा आणि तुमचं पोट, मन आणि शरीर सगळं हलकं आणि आनंदी ठेवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि अशाच उपयुक्त व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा।